दिवशी पाऊल मंडप झाला. तर त्याचा तिसरा दिवस झाला. मंडपात बसायला जागा नाही. लोक लक्ष्मीच्या पाठीमागे का देवाच्या पाठीमागे का तुझ्या भवानीच्या पाठीमागे का विष्णू भगवानाच्या पाठीमागे मला सांगायचे. चौथ्या दिवशी केलं बसायला जागा मंडपात शिल्लक नाही. मग या असणाऱ्या माता लक्ष्मीने माता भवानीने काय केलं गेले तेव्हा एक म्हातारीचं रूप घेतलं. एका म्हातारीचं हातात काठी हलते आणि म्हातारी अख्खं गाव त्या मंडपामध्ये जाऊन बसलो. आणि म्हातारी गावामध्ये हळूच गेली. आणि एक सारे दरवाजे लावलेले होते, घर लावलेले होते, पण एक म्हातारी दारापुढे असणारी तिला चाललाय म्हणून काठी बसली होती. आणि ही म्हातारी त्या म्हातारीकडे गेली. सोन्याचा करून देईल. आता म्हातारीच्या तोंडाला पाणी सोन्याच्या तुकडीनंतर म्हातारीच्या तोंडाला पाणी सुटलं. म्हातारीने हळूच घेऊन सुनबाईला लावला. अरे सुनबाईला काय रिंगवाजी सुनबाई आहे. म्हातारीचा कोणाला बघितला सुनबाई मुली काम हो सुनबाई आता विचारी बोलून खेळायची होती पळत आली. आणि आम्ही काय वाजी काय म्हणजे भेटायला नाही. आमच्या ठिकाणी एक भाकरी आणि असणार आपल्याला पहिले बेसन द्यायचे काढून द्यायचे आणि ताटात बेसन भाकरी बरं आणि ताब्यात पाणी दिली. तो असणारी म्हातारी ही ठिकाणी सोन्याचं ताटण ताब्यात करून देणार. 2 मिनिटात स्वयंपाक ते भाकरी बेसन झालं आणि त्या म्हातारीला दिलं. म्हातारीने बेसन भाकर खाल्लं ना ते त्याला 2 मिनिटात खात असतं. 2 मिनिटात होत असतं. खाल्लं बेसन भाकर आणि जाता बघतात काय माझ्याकडे त्या असणाऱ्या म्हातारीला सोन्याचा तांब्या सोन्याचं ताट त्या ठिकाणी करून दिलं. आणि सांगितलं ही गोष्ट तू दुसऱ्याला सांगू नको. आणि जर मला उद्याही तरी गोष्ट मला हो भाकरी आणि बेसन दिलं तर उद्या तुला सोन्याचं ताट आणि तांब्या करून दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आख्या घरातले आपल्या विषयामध्ये तांबवायचं असेल ना आपण काहीच प्रचार करायचा नाही ना. फक्त एखाद्या बचत गटाला भूमी करून द्यायची. त्या असताना काही काय एक म्हातारी सोन्याचं ताटण तांब्या करून देते. त्या म्हातारीची एक दिवस घरी गावात होती. म्हातारीला सांगितलं तुमच्या ठिकाणी सांगितलं आज तुझ्या घरी खाल्लं ना तुझ्या घरी खाणार नाही दुसऱ्याच्या